हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पण खूप जवळ आहेत 100K सबस्क्रायबरला. प्लीज एक सबस्क्राईब करून द्या, फुकट आहे, काही टाईम लागत नाही आणि काही पैसे द्यायची गरज नाही. असं सबस्क्राईब करून द्या आणि लवकर 100K करून द्या. आजचा स्पेशल ब्लॉग म्हणजे आज आहे 14 फेब. आजचा दिवस मला 2 फेब्रुवारी 2024 याचा आधी मला अजिबात आवडत नव्हता, पण आत्ता मला हा दिवस ऑटोमॅटिक आवडायला लागला आहे. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. आम्ही चाललो जरा बाहेर. आधी मी एक ऑलरेडी स्पेशल गिफ्ट घेऊन ठेवलं आहे आबोलीसाठी, पण आता मी फ्लावर्स आणि चॉकलेट घ्यायला चाललो आहे, जे की तिला खूप आवडतात. अजून एक गोष्ट, मनापासून सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. इथून चष्मा घ्यायचा आहे बिकॉज मी सध्या स्कूटीवर चाललो आहे. नंतर आपल्याला जायचं आहे कारमध्ये फ्लावर्स आणि चॉकलेट घ्यायला. स्कूटीवर जाऊ. तर मी स्कूटी काढून जाणार होतो. हां, रिवर्स घेऊन बाहेर जाणार होतो. क्या बोले तुम? हीरो लग रहे हो. केसरी पेमल बोलो जुबा केसरी. तुम भी जो ये गुटखा खा के हीरो दिख रहे हो. बोलो जुबा केसरी बन के जो आए हो. आमचे वॉचमॅन सगळेच खूप प्रेम करतात. तुमचं आयुष्य किती चांगले दिवस येऊ द्या आणि यांना विसरू नका. सो आधी यांचे पाया पडून घेऊ. असा आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. आणि किती सुंदर दिसतात दोघं पण. हे बघा. भैया चाय अकेले पी रहे हो, गलत बात है ये. मैं चाय का बहुत बड़ा फैन हूँ. अरे नहीं, पियो यार पियो. अरे दे दो यार, दे दो. अरे थैंक्स. मैं चाय को मना नहीं कर पाता हूँ. आपने हाईजॅक कर लिया मेरे को. मी घरी ब्रेकफास्ट केला इडलीचा, पण चहा नव्हता पिला. त्यांना चहा पिता बघून मला असं झालं की भाई मेरे को भी दे दो यार. थँक्स. सगळ्यात मोठा इश्यू आहे ना बाईक पार्किंगचा. एवढे मोठे मोठे शोरूम आहेत पण पार्किंग नाही आहे आणि लोकांना मजबुरीमध्ये बाहेरच लावी लागते गाडी. बाहेरून पण हे लोक असे उचलून घेतात. हे बघा. मेरे तो लॉ लग गए. कहाँ जा रहे हो तुम लोग? हाँ, ये बूढ़े लोगों का प्लान कहाँ पे है आज? हाँ काय बेटा? व्हॅलेंटाईनची बापी अंकलला पहिले आठवण येते. सकाळी किशी दिली ना मी तुला. आल्या भाव टाकत नाही. ठीक आहे. बट शोनी हे बघ, तुझ्यासाठी ना, तुझ्यासाठी शोनी, आय लव्ह यू. किशी दे पहिले, किशी दे. इंग्लिश वाली कसे टाकू? तुमचा काय प्लॅन आहे म्हातारा लोकांचा? आम्हाला नवीन जनरेशनला जरा टिप्स आणि ट्रिक्स आणि ट्रेनिंग द्यायची. ओके. तुम्ही असे चौघ चाललोय, दादा वहिनी आणि अबोली आणि मी आणि आमची स्नोई. ठीक आहे सोनी, आय लव्ह यू. हे स्पेशल गिफ्ट आहे. हे तुम्हाला तिथं जाऊन दाखवेल. आता आपण ऑन दी वे होतो. आपल्याला जिथं जायचं आहे फक्त 2-2.5 किलोमीटर राहिलं आणि मध्येच एकदम मस्त आहे बघा, स्नोईसाठी थांबलेलो. हे हॉर्स आहेत ना, हे बघायला थांबलेलो. आणि त्याच्यासोबत तिथं कांद्यांचं काहीतरी चालू आहे. सर दादा ते कांदेच घ्यायला गेले. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ऑलराईट, पोचलो आपण एका रिसॉर्टला आलो आहे. आणि मला एकच भीती आहे थोडी की आपल्या गाडी पंक्चर नको व्हायला, कारण की टायरांची व्हॅलिडिटी संपली ऑलमोस्ट. सगळे टायर चेंज करायला लागणार आहे. जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून आपण चेंज नाही केलं आहे. आपण आहे ना गावातल्या रस्त्याने आलो आहे, प्रॉपर गावातल्या रस्त्याने. तर खूप सिनिक व्ह्यू होते आणि शेतं हे ते तुम्ही बघितलं असेल मग अशी आपण थांबलेलो. आणि फायनली हा समोर रिसॉर्ट. आज पूर्ण दिवस आपल्या इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहे, खूप साऱ्या गोष्टी पण आहेत. हा रूम आहे आपला. हा अबोली जायला आधी. अबोली प्लीज गो अबोली, गो इनसाइड. राईट, संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. मगाशी बघितलं असेल ते सेलिब्रेट केलं जरा आम्ही. त्याच्यानंतर जेवायला गेलो, झोपलो. आता आलो आहेत तेव्हा इथं वरती दिसतं झिपलाईन करतो आम्ही आता, अबोली आणि मी. हे बघा अबोली तिथं रेडी होते. एवढं ऑकवर्ड होतं ना मग दोघांना पण. त्यांनी सगळं पॅक करून दिलं आणि खालून आहे ना मला असं वाटतं. तुला पण सेम होतं का? ते बांधल्यानंतर आहे ना असं एक वेगळीच फिलिंग. हे बघा हे पण दिलं आहे त्यांनी आणि असं हेल्मेट आणि हे असं लहान पोरांची हगीज असते ना, तर
तसं काहीतरी दिलं आहे. बट ठीक आहे, आता एवढं असं वरती चढून जायचं आणि तिथून मग आपण तसं जाऊ. ठीक आहे. आता माझा नंबर, मी इथला व्ह्यू जो आहे ना एकदम एक नंबर आहे. हे मला खूप दिवसांपासून करायचं होतं, खूप ठिकाणी बघितलं आहे मी. आता मी स्वतःला चॅलेंज केलं आहे की पूर्ण होईल का नाही, मला माहिती नाही होईल का नाही, ॲटलिस्ट ट्राय देऊ शकतो. ठीक आहे. चॅलेंज आहे दोघांना. थांबा ॲक्टिव्ह आहे, सब ॲक्टिव्ह आहे. दोघांना चॅलेंज आहे. आपण ते चॅलेंजचा हारलो आहे. दादा जिंकला होता तिथं. मला असं वाटतंय 90% उचलून घेईल. 1 2 3 जे प्लॅन केली ते केलं, ते शूटिंगवालं पण केलं. मजा होऊन गेली. इथला टाईम आमचा संपला. आता आम्ही डिनरला चाललो बाहेर. तुला मजा आली? कोण आहे? अच्छा ही, अरे हे हां हे कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला आठवतंय का आपल्या लहानपणाच्या आठवणी? कॅल्शियमचा गोळ्या असायचा ना याच्यात, कॅल्शियम ना. हां हे बघा बुबू. तू आपण छोटे होतो. ए तू मोठी कधी झाली? ए छोटे होतो. माझा भाऊ किती क्यूट दिसतोय. शोनी हे वॉटरमेलन कुठे घेऊन चालली? वॉटरमेलन कुठे घेऊन चालली? वॉटरमेलन आहे ते, कांद्याची पात येते काय? मग काय ते? स्प्रिंग ऑनियन आहे ना ते, भाजी ती. ओके ओके, डन फॉर द डे इथला. आता मस्त डिनरला जाऊ, शांततेत बसू. मागची क्लिप म्हणजे की आपण तिथून निघालो, त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो, डिनर केला मस्त. त्याच्यानंतर खूप उशीर झालेला म्हणून काही ब्लॉग करायला टाईम पण नाही भेटला. आत्ता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग शूट करतो. घरी आलो आहे, पटकन चेंज करूयात. आम्ही पिकल बॉल खेळायला चाललो आहे. पिकल बॉल हा सध्याचा खूप मोठा ट्रेंडिंग स्पोर्ट झालेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल, झेंझी लोकांना पण खूप आवडतो, आपल्यासारख्या लोकांना पण खूप आवडतो. मी कधी खेळलेलं नाही, फक्त बघितलेलेच व्हिडिओज. आज दादा, मी, अबोली आम्ही सगळे पिकल बॉल खेळायला चालू. पिकल बॉल खेळू आणि त्याच्यानंतर मग आपण हा प्रॉपर व्हिडिओ एंड करू. ठीक आहे. ऑलमोस्ट 11:30 वाजून गेले आहेत आणि मी आता पार्किंगमध्ये पिकल बॉल खेळून आल्यानंतर दादा घरी आला होता. आलो, चेंज केलं आणि त्याच्यानंतर मी पण घरी गेलो. जरा काम होतं मला, डिनरचा प्लॅन होता. बाहेर गेल्यानंतर सगळे इकडे तिकडे गेले. मी ऑटोने येऊन गेलो घरी आणि आत्ता म्हटलं ब्लॉगचा एंडिंग पार्ट राहिला आहे, तो शूट करून घेऊन. आता तो पण तसंच राहून जाईल. माझं जेवण इथपर्यंत झालं आहे. सो आय होप तुम्हाला आमचा स्पेशल ब्लॉग आवडला असेल व्हॅलेंटाईनचा. हे सगळं तुम्ही माझं 5-6 वर्षाची जर्नी बघतायत. मला असले डेज आणि हे कधी मी सेलिब्रेट केलं नाही आहे. तुम्हाला अख्खी जर्नी माहिती माझी. ठीक आहे, मी कसं आहे काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बट हा आमचा एंगेज झाल्यानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स होता. हे मला सेलिब्रेट करायचं होतं अबोलीसोबत आणि ते आम्ही केलं आहे. चांगलं मजा केली आम्ही दोघंही दिवस. पहिल्या दिवस व्हॅलेंटाईन्स डेचा आपण रिसॉर्टला गेलेलो, छान मेमरीज बनवल्या. रात्री डिनरला गेलो, दुसऱ्या दिवशी पिकल बॉल खेळायला गेलो. खूप मजा आली. हे 2 दिवस एकदम मस्त होते. सो येस, आणि हे व्हॅलेंटाईन्स अँड ऑल हे काही एवढं मायने नाही करत. हे डेज असतात, एक दिवस सेलिब्रेट करायला पाहिजे, दॅट इज फाईन. बट तुमचं एकमेकांवरचं प्रेम, ट्रस्ट, सपोर्ट, रोजचं दैनंदिन जीवनात तुम्ही एकमेकांसोबत कसे वागतात, कसे राहतात, किती समजून घेतात, ते तुमचं व्हॅलेंटाईन्स आहे, ते तुमचं खरं प्रेम आहे. बाकी तो सब मोह मायावर देखावा आहे. ही सगळ्यात महत्त्वाचं. सबस्क्राईब करा. खूप जवळ आहेत आपण 100Kचा. आपलं 100Kचं जे छोटंसं स्वप्न होतं एवढ्या दिवसांपासूनचं, ते पण पूर्ण होऊन जाईल. आपल्याला जॉईन होतात नवीन लोक. सगळ्यांचे मनापासून आभार. असंच प्रेम असू द्या. अजून पुढे खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत, खूप साऱ्या गोष्टी. ठीक आहे. सो येस, भेटत जाऊन पुढच्या व्लॉगमध्ये. डू सबस्क्राईब. स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट फॅमिलीची काळजी घ्या. स्वतः चांगले राहा आणि सगळ्यांचा चांगला विचार करा. बाकी देव बघून घेतो. जैसे कर्म तसं तुमचं आयुष्यात होत राहील, घडत राहील आणि चालत राहील. ठीक आहे. सो कर्म चांगले ठेवा, बाकी सब अच्छा आहे. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.